हर गळा कासे पितांबर निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हॅलो हॅलो माझे सर्व सुख तुका मने माने हेची सर्व सुख तुका मने माने हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडे तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडिले तुका मने माझे हेची सर्व सुख पाहिना त्रिमुख आवडिले पाहिना त्रिमुख आवडिले पाहिना त्रिमुख आवडिले पाहिना त्रिमुख आवडिले तुझी हर गळा कासे पितांबर 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 तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुझी हार गळा कासे पितांबर 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 तुझी हार गळा
कासे पीतांबर गळा तुळशी हार गळा कासे पीतांबर तुळशी हार गळा हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी 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 सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले साजनी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो
बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव 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 आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु पड्य देह भाव पुरावी वासना पडिय देह भाव पुरवी वासना पड्य देह भाव पुरावी वासना पडिय देह भाव पुरवी वासना अंतिते आपणा पासिनावे अंतिते आपणा पाचनावे अंतिते आपणा पाचनावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत 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 आलिया आघात निवारावे आलिया घात निवार आलिया घात निवारावे योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी 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 वाट दावी करी धरोनिया वाट दावी करी धरोनी वाट दावी करी धरोनी तुका म्हणे नाही विश्वास जमनी तुका म्हणे नाही विश्वास जमनी तुका म्हणे नाही विश्वास जमने तुका म्हणे नाही विश्वास जमनी पहावे पुराणे विचारोनी पहावे पुराणे विचारो पहावे पुराणे विचारो पडिय देह भाव पुरवी वासना भाव पुरवी वासना पडिय देह भाव पुरवी वासना भाव पुरवी वासना अंतिते आपणा पाचनावे अंतिते आपणा पाजिनावे अंतिते आपणा पाजिनावे विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई
रघुबाचा कैसा प्रेम भाव कैसा प्रेम भाव माझ्या विठोबाचा 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 कैसा प्रेम भाव आपणाची देव होय गुरु आपणाची देव होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना आपणाची देवा होय गुरु आपणाची देवा होय गुरु पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपला पाशी नावे अंती ते आपला पाशी नावे पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपना पास न्यावे न्यावे न्यावे
विठ्ठल हरी माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे योगक्षेम त्यांचे जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणे विचारोनी पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे विठाला विठाला विठाल विठ्ठल 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी न्यावे महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन हो पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंगाकार प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरा चरण संताचिया दुसरा चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण रंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताचिया समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाबम जगननिहित पाणी मंडन मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि जयांची केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू सूचनसी गुरूंचे ते नमस्कारो नियतः वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी
वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संत हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी संताचा. ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो सवेद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्ती दासो अवधारी जोजी, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, पडिय देह भाव पुरवी वासना, अंतिते आपणा पासिन्यावे, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त स्थळी, प्राप्त समय. कीर्तन रूपी अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत वैराग्यमूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा जो आपण नित्य नेमानं हरिपाठ घेतो, या हरिपाठामध्ये असणारा जे गुरु परंपरेचा अभंग आहे, या गुरु परंपरेच्या अभंगातील असणारा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतला. विठ्ठल 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 विठ्ठल. मला मॉनिटरला आवाज क्लिअर द्या ना, डबल आवाज येतोय मला. अल्पसा परिहार देणं ते उचित. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र अशा भूमीमध्ये आपल्या या श्री क्षेत्र लहवीत श्री संत विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने, तसेच महाराष्ट्र भूषण जगद्गुरु द्वाराचार्य महामंडलेश्वर विद्यावाचस्पती हरिभक्तपरायण डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लव्हितकर यांच्या आशीर्वादाने, तसेच महाराष्ट्रातील नामवंत एक ख्यातनाम कीर्तनकार, महिला कीर्तनकार आमच्या भगिनी जयश्रीताई गावंडे ताईंच्या मार्गदर्शनाने, तसेच आमच्या लहान भगिनी मूर्ती लहान पण कीर्ती महान आमच्या अक्षताताई गायकवाड, आपल्याच गावाचं भूषण, त्यांच्याही मार्गदर्शनाने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भव्य दिव्य स्वरूपाचा महिला कीर्तन महोत्सव वर्ष तिसरं आणि तिसऱ्या वर्षातील तिसऱ्याच दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या प्रेमापोटी माझ्याकडे आलेले आहेत. बघा, अतिशय सुंदर जे गायनाचार्य लाभले, मी तर म्हणेल अक्षताताईचे उपकार असतील, आमच्या जयश्रीताईंचे उपकार असतील, की एवढे गुणीजन. बऱ्याच ठिकाणी सप्ताह होतो, कधी कधी असं वाटतं की या साथीपेक्षा चिकनगुन्याची साथ बरी, परंतु एवढी गोड साथ आहे. खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं, त्यांचं गाणं सुरू झालं की आम्हाला वाटतं आपण थांबलेलं बरं कुठंतरी. अतिशय गोड गायनाची साथ ज्यांची आहे, पंढरपूर निवासी आमच्या सुवर्णाताई गिरी, बरोबर आहेत ना ताई, त्यांच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमच्या नंदिनीताई सांगळे ताईंची गोड यासाठी या कार्यक्रमासाठी गायनाची साथ आहे, त्यांनाही धन्यवाद, त्यांच्याही नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमच्या राणीताई दोंड उत्कृष्ट कीर्तनकार सुद्धा आहे आणि गायनाचार्य सुद्धा आहे, त्यांच्याही नावाने एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि ज्या सर्व गणेशगावच्या ज्या महिला निवृत्तीनाथ भजनी मंडळ, ज्या सर्व लहान लहान मुली आहेत, मीराबाई, मुक्ताबाई, सर्वांनाच मनापासून धन्यवाद, एकदा त्यांच्याही नावानं जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमच्या विनेकरी ताई असतील, तुळशीवाल्या मावशी असतील, माझ्या माता वर्ग, तसेच आमची छोटी कन्या, दीदीचं नाव माझ्या लक्षात आहे, कार्तिकी, भावी कीर्तनकार, त्यांची गवळण शेवट होणार. तसेच आमच्या मृदुंगाचार्य ताई अगदी गोड हसतमुख, नाही तर कधी कधी असे पखवाजे भेटतात, वाजवतात गोड पण रागानं पाहतात, ज्यांचा चेहरा अतिशय हसतमुख आहे, अशा आमच्या यशोदाताई, त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं जे कार्य करणार आहे यूट्यूब चॅनलवाले दादा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. आणि या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं ज्यांची भरभरून उपस्थिती लाभलेली आहे, समस्त माझ्या माता वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, परिसरातून आलेले गुणीजन, गायक, वादक मंडळी, माझ्यापेक्षा ज्ञानानं श्रेष्ठ, सर्वांनाच मनापासून धन्यवाद. तसेच आमचे शांताराम काका गायकवाड, त्यांचाही वेळोवेळी फोन येत होता, काकांनाही मनापासून धन्यवाद देते. आणि सिस्टीमवाले दादा, तुम्हालाही मनापासून एकदा धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. बघा,
सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मी तर म्हणेल महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा एकही वारकरी नाही की त्याचा हा अभंग पाठ नाही, आणि ज्याचा अभंगच पाठ नाही तो वारकरी तरी कसा. सर्वांच्या परिचयाचा अभंग आहे, सर्वांच्या पाठातील अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या भगवंताचं प्रेम भक्तावरती आहे. कशा स्वरूपामध्ये? माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचं, माझ्या भगवंताचं प्रेम भक्तावरती कसं आहे, तसं भगवंताचं जर आपण प्रेमाचा विचार केला, भगवंताचं प्रेम फक्त आपल्या भक्तावर नाही, भगवंताचं प्रेम सर्वसामान्य जीवावर आहे. भगवंताचं प्रेम आप्त इष्ट नातेवाईकांवरती आहे, आणि भगवंताचं प्रेम आपल्या भक्तावरती सुद्धा आहे. आता भगवंताचं प्रेम सर्वसामान्य जीवावर, तुमच्या आमच्यावरती भगवंताचं प्रेम आहे का नाही? कारण भगवंताचं प्रेम आपल्यावरती आहे, कारण आपल्याला बोलवणारा असेल तर तो भगवंत आहे, चालवणारा असेल तर तो एक भगवान परमात्मा आहे. चाले हे शरीर कुणाची हे सत्य, कोण बोलवी ते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण, डोळ्यानं जग दाखवणारा असेल तर तो भगवान परमात्मा. आदरणीय आमचे गुरुवर्य विद्यावाचस्पती जगद्गुरु डॉक्टर रामकृष्णदासजी महाराज लवितकर बाबांची उपस्थिती आज या कार्यक्रमासाठी आवर्जून लाभली. बाबा मोठा प्रवास करून आलेले आहेत, परंतु शांताराम काकांचाही फोन आला होता की बाबा आज कार्यक्रमाला आले पाहिजेत. बाबांची उपस्थिती या कार्यक्रमासाठी लाभली. बाबांनाही मनापासून धन्यवाद. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका, आपला विषय चालू होता भगवंताचं प्रेम सर्वसामान्य जीवावर. आपल्याला बोलवणारा असेल तर तो भगवंत, चालवणारा असेल तर तो भगवंत आहे. भगवंताच्या सत्तेशिवाय काही नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जो जगाते चाळीता. बघा तुम्ही, बाळ जेव्हा जन्माला येतं, बाळ जन्माला आल्यानंतर तो भगवंत किती चतुर आहे, किती हुशार आहे. एकाच वेळेला बाळाची सुद्धा वाढ करतो आणि एकाच वेळेला त्या बाळाच्या आहाराची सुद्धा वाढ करतो. तुम्ही पा, बाळ जन्माला आल्या आल्या ते चपाती खाणार का? त्याला काय लागतं? दूध लागतं. पण एकाच वेळेला तो भगवंत किती चतुर आहे, किती हुशार आहे. तो भगवंत करतो काय? एके ठिकाणी महाराज गोड वर्णन करतात, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोणा करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोणा करीते उत्पत्ती. वाढवी श्रीपती सवे दोनी, वाढवी श्रीपती सवे दोनी, बाळा दुधा कोणा करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोणा करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोणा करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोणा करीते कारे नाठविसी कृपाळू देवासी, पोसी तो जनासी एकला तो, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. एकाच वेळेला बाळालाही वाढवणार आणि बाळाचा आहार सुद्धा वाढवणारा आहे तर तो भगवंत आहे का? तो भगवंत हुशार आहे, भगवंत चतुर आहे. देव चतुर, देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे. शिवाय त्या भगवंताचं प्रेम किती, तो भगवंत प्रत्येकामध्ये आहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. त्यासाठी विलविल ध्यान शोधाल तर सापडेल. देव नाही असं कोणी म्हणून घ्यायचं नाही. देव प्रत्येकामध्ये आहे. त्या भगवंताचं प्रेम प्रत्येकावरती आहे. भगवंत गीतेमध्ये सुद्धा एके ठिकाणी वर्णन करतात बघा, नचमत्सानी भूतानी पश्यमे योगम ऐश्वरम, भूतभृतांनाच्या भूतस्थ मम आत्मा भूत भावना. आत्मा, चैतन्य, ब्रह्म प्रत्येकामध्ये, म्हणजे त्या भगवंताचं प्रेम प्रत्येकावरती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता एकदा झालं काय बघा, भगवान श्रीकृष्ण लपून बसले गाडग्यामध्ये, घटामध्ये, आपल्या भाषेत गाडग्यामध्ये,
आता गटामध्ये लपून बसले. देवाची का होईना ती माता होती. यशोदा मातेनं सर्वत्र शोधलं, माझा कृष्ण कुठं गेला, माझा कृष्ण कुठं गेला, सर्वत्र शोधलं पण कृष्ण सापडत नाही. मग मडक्यामध्ये हात घातला. मडक्यात हात घातल्यानंतर देवाचं जावळ यशोदा मातेच्या हाताला आलं. ऐका, यशोदा मातेच्या हाताला जेव्हा देवाचं जावळ आलं तेव्हा यशोदा मातेनं बोलायला सुरुवात केली, कृष्णा, अरे तुला कुठंच लपायला जागा नव्हती का दुसरीकडे? अरे या मडक्यातच लपायला जागा सापडली का? या घटामध्येच लपायला जागा सापडली का? भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या आईला गोड उत्तर दिलं. तेवढं उत्तर काळजीपूर्वक ऐका. आई, मी या घटातच का लपून बसलो? मी या घटातच का लपून बसलो? सर्व जगाला कळावा घटामध्ये देव आहे म्हणून मी या घटात लपून बसलो. टाळ्या जरा जोरात वाजवत जा बरं, नाही तर गाडी निघून गेली ना हात केला काही उपयोग होईल का? उपयोग होत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आता भगवंताचं प्रेम आप्त इष्ट नातेवाईकांवरती, भगवंताचं प्रेम आपल्या बहिणीवरती किती होतं ऐका. जेव्हा दुशासनानं द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणलं, फरफटत आणलं, द्रौपदी एक वस्त्र होती. सर्वांच्या विनवण्या केल्या, कोणी यायला तयार नाही. अखेर भगवंताचा धावा केला. भगवंत त्या ठिकाणी हजर झाले. आपल्या बहिणीला वस्त्र पुरवले नाही तर भगवान परमात्मा आपल्या बहिणीसाठी स्वतः वस्त्र झाले. हे भगवंताचं प्रेम आपल्या बहिणीवरती आहे. कारण आजकालही आपण जर पाहिलं तर बहिणीचं आणि भावाचं प्रेम जर म्हटलं, नातं जर म्हटलं तर ते नातं फार गोड असतं. बरोबर आहे की नाही माता माऊल्यांनो? बाई राहते सासरी, गाणं कुठचं गाते? माहेराचं. कोणाचं? भावाचं गाते. 20 रुपये 50 रुपये 100 रुपये पतीच्या खिशातून काढणार. दिवाळीच्या सणाला गेली, 1000-1100ची साडी आणली, शेजारच्यांना दाखवणार. कोणी घेतली? वा वा वा, भावानं घेतली. म्हणजे प्रेम कुठलं असतं? भावावरती प्रेम असतं. भावावरती भगवंताचं प्रेम आपल्या बहिणीवरती होतं. तर आपल्या बहिणीच्या प्रेमापोटी भगवंत स्वतः वस्त्र झाले. हे बहिणीवरती प्रेम देवाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता भगवंताचं प्रेम आपल्या आईवरती किती होतं ऐका. आई सख्खी आहे का सावत्र विचार केला नाही. त्रेतायुगाचा जर आपण विचार केला तर रामप्रभूंना वनवास देणारी होती तर माता कैकेयी होती. माता कैकेयीने वनवास दिला. तो वनवास जो होता तो काही 14 तासांचा नव्हता, 14 महिन्यांचा नव्हता, 14 वर्षाचा वनवास होता. तो वनवास रामप्रभूंनी आनंदानं स्वीकारला. नाहीतर आत्ताचा राम असतं, आत्ताच्या रामाने एकच काम केलं असतं, 2 लाखाच्या ठिकाणी 5 लाख गेले तरी चालतील, पण काही दिवस उगेपर्यंत दिसता कामा नाही. पण काय देवाचं प्रेम आईवरती होतं ऐका. वनवासाला जेव्हा निघाले, दर्शन घेतलं माता कैकेयीचं, दर्शन घेतलं, वनवासाला निघाले. मातेला बोलावं, माते जननी तू जननी, माते जननी तू जननी. अगं रामाचा जन्म जरी कौशल्यापासून झाला असेल माते, रामाचा जन्म जरी कौशल्यापासून झाला असेल माते, रामायणाचा जन्म तुझ्यापासून झालाय. किती तू श्रेष्ठ आहेस, किती तू भाग्यवान आहेस. वनवासाला गेले, 14 वर्षाचा कालखंड लोटला गेला. पुन्हा अयोध्या नगरीमध्ये प्रवेश केला. पुन्हा दर्शन घेतलं माता कैकेयीचं. प्रभू रामचंद्र यांनी, म्हणजे हे भगवंताचं प्रेम आईवरती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताचं प्रेम वडिलांवरती किती होतं. रामप्रभून ते जेव्हा वनवासाला निघाले, दशरथ राजे विनवण्या करत होते, रामा हे नातं फार प्रेमाचं आहे, ही अयोध्या नगरी सोडून तू वनवासाला जाऊ नको. रामप्रभूंनी ऐकलं नाही, सरळ पुढे वनवासाला निघून गेले. इकडे दशरथ राजे मोजून 6 वेळेला बोलतात श्रीराम श्रीराम श्रीराम. मोजून 6 वेळेला श्रीराम श्रीराम बोलले. देहाचा त्याग केला मुलाच्या प्रेमापोटी. मुलगा वनवासाला गेलाय, पण सावत्र मातेनं माझ्या पित्याला वचनात गोवलं. कारण कैकेयी मातेनं दशरथ राजांना वचनात घेतलं होतं. कैकेयी मातेने वर भुलविला, राजा दशरथ वचनी गोविला. दशरथ राजांना कैकेयीनं वचनात घेतलेलं होतं. पहिल्या वरात भरताला राज्य आणि दुसऱ्या वरात रामाला 14 वर्षाचा वनवास. पण तो 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्र यांनी पित्यानं दिलेल्या आईला वचनामुळे तो वनवास आनंदानं स्वीकारला. हे भगवंताचं बापावरती प्रेम आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुमच्या मनात एक शंका येईल की तुम्ही कधी कथाभाग त्रेतायुगातील सांगतात, कधी द्वापार युगातील कथाभाग सांगतात, कधी
भक्ताचे अनेक प्रकार आहेत. महत्वाचे 4 प्रकार भगवंत गीतेमध्ये वर्णन करतात, माऊली देखील वर्णन करतात. तो पहिला अर्थ म्हणजे, दुसरा अर्थार्थी बोलीजे, तिजा जिज्ञासू जाणीजे, ज्ञानी या चौथा. 4 प्रकारचे भक्त आहे. पहिला भक्त आहे आर्त भक्त. संकटाच्या प्रसंगी जो देवाचा धावा करतो, नाव त्याचा आर्त भक्त आहे. कारण गजेंद्रानं भगवंताचा धावा केला, पण तो संकटाच्या प्रसंगी. मला तुम्ही खरं सांगा, आपल्याला सुद्धा देव आठवतो, सुखात का दुखात? दुखात देव आठवतो, सुखात कुणाला देव आठवत नाही. कबीरदास महाराज वर्णन करतात, दुख में सुमिरन हर कोई करे, सुख में करे ना कोई, सुख में जो सुमिरन करे, दुःख काय कोही. जो सुखात देवाला आठवतो त्याच्या वाटेला दुःख येऊ शकत नाही. गजेंद्रानं भगवंताचा धावा केला. गजेंद्राने नक्र पाणी पिण्यासाठी सरोवरावरती गेला, पाणी पिऊन वरती निघणार. नक्रानं त्याचा पाय धरला, तो नक्र गजेंद्राचा पाय सोडवायला तयार नाही. दोघांचं जवळपास युद्ध चालू होतं 1000 वर्ष. आता तुमच्या मनात शंका येईल, 1000 वर्ष, आज माणूस 100 वर्ष जगत नाही आणि 1000 वर्ष दोघांचं युद्ध चाललंच कसं? पण हाकात भाग सत्ययुगातला आहे. दोघांचं युद्ध 1000 वर्ष चालू होतं. परिवारही भरपूर लढला नक्रापासून गजेंद्राची सोडवणूक करण्यासाठी, परंतु तो परिवार सुद्धा थांबला, तो परिवार सुद्धा थकला. नंतर गजेंद्रानं मनोमन विचार केला, ज्यांच्यासाठी मी राबराब राबलो ते आज माझ्याकडे पाहायला तयार नाही. मग अंतकाळी गजेंद्रानं आठवलं तर ते भगवंताला आठवलं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताचा धावा केला, भगवंत त्या ठिकाणी हजर झाले आणि उद्धार गजेंद्राचा केला. मला सांगायचं एकच आहे, गजेंद्राला देव आठवला, पण सुखात का दुखात? दुखात देव आठवला. दुःखाच्या प्रसंगी जो देवाचा धावा करतो, नाव त्याचा आहे आर्त भक्त. विठ्ठल 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 विठ्ठल. अर्थार्थी, जिज्ञासू, उद्धारासाठी, उद्धाराची ज्यांच्या मनामध्ये तळमळ असते, तो जिज्ञासू भक्त. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. जिज्ञासू भक्त आणि ज्ञानी भक्त, जो भगवंताला जाणतो पण भक्ती मार्ग सोडत नाही, तो ज्ञानी भक्त आहे. मग अशा भक्तासाठी माझा भगवंत काय करतो? स्वतः भगवान परमात्मा, स्वतः माझा भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, पण प्रसंगी आपल्या भक्तासाठी स्वतः भगवंत गुरु होतात. अभंगाचं पहिलं चरण. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देवा होय गुरु, आपणाची देवा होय गुरु, पर्य देह भाव पुरही वासना, पर्य देह भाव पुरही वासना. आपणाची देवा होय गुरु, आपणाची देवा होय गुरु, पडिय देह भाव पुरवी वासना, पडिय देह भाव पुरवी वासना. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. महाराजांनी जी अभंगाची सुरुवात केलेली आहे ती माझ्या या शब्दाने केलेली आहे. आवाज क्लिअर करा. सुरुवात केली तर ती माझ्या या शब्दाने केली. कारण तुम्ही पहा, माझं म्हटलं तर प्रेम वाढतं आणि आमचं म्हटलं तर प्रेम जरा कमी होतं. माझं म्हटलं तर प्रेम वाढतं. संतांनी फक्त संतांना माझं म्हटलं नाही, संतांनी देवाला सुद्धा माझं म्हटलं. संतांनी संतांना माझं म्हटलं. साधकांचा माय बाप
दरुशने हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. संतांनी संतांना माझं म्हटलं आणि काळजीपूर्वक ऐका, संतांनी देवाला सुद्धा माझं म्हटलं बघा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझे माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू, माझे गुरु, कृष्ण माझे तारू, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. संतांनी देवाला माझं म्हटलं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझे गुरु, कृष्ण माझे तारू. आणि आपण सुद्धा कधीतरी त्या देवाला माझं म्हणावं. कारण किती मिळवलं, किती कमवलं, जाताना किती नेऊ बरोबर. जीवनात आल्यानंतर मी तर म्हणते असं धन जीवनात मिळवावं, त्या देवाला कधीतरी माझं म्हणावं, त्या देवाला कधीतरी आपलंसं म्हणावं. असं धन जीवनात मिळवावं की जे धन दिल्यानं कधी संपणार नाही, ज्या धनाला कधी आग लागणार नाही, ज्या धनाचा कधी कोणी वाटा मागणार नाही. आणि ते धन माणूस मरेपर्यंत ते धन आपली साथ सोडणार नाही. असं धन जीवनामध्ये कमवावं. त्या धनाचं नाव आहे परमार्थ. हे महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ त्या भगवंताला कधीतरी आपण माझं म्हणावं, भगवंताला माझं. लोकमान्य टिळक लहान असताना शाळेमध्ये शिकत असताना शिक्षकांनी प्रश्न केला, सांगा मुलांनो हा नकाशा कशाचा आहे. आता एक एक विद्यार्थी उठत होता. ऐका, एक एक विद्यार्थी उत्तर देत होता, गुरुजी हा नकाशा भारताचा आहे. दुसऱ्यानं म्हणावं, गुरुजी हा नकाशा इंडियाचा आहे. तिसऱ्यानं म्हणावं, गुरुजी हा नकाशा हिंदुस्थानचा आहे. चौथ्यानं म्हणावं, गुरुजी हा नकाशा आर्यावर्ताचा आहे. एक एक विद्यार्थ्याची जी उत्तरं होती तर ती भिन्न येत होती, वेगवेगळी येत होती. पण लोकमान्य टिळक कुठले, ऐका काळजीपूर्वक, एक हात छातीजवळ ठेवला आणि एक हात नकाशाला लावला. प्रेमपूर्वक सांगितलं, गुरुजी हा नकाशा, गुरुजी हा नकाशा माझ्या भारत देशाचा आहे. कारण माझं म्हटलं तर प्रेम वाढतं. महाराजांनी सुरुवात केली, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा. अभंगामध्ये नाव आलेलं आहे देवाचं, पण कोणत्या देवाचं? पंढरीचा पांडुरंग परमात्मा विठोबा. ज्या विठोबाचं रात्रंदिवस महाराजांनी नामचिंतन केलं, नामस्मरण केलं. वेळ त्यांचा वाया जात नव्हता. वेळ वाया जायचा, पण कोणता वेळ वाया जायचा? जर शिंक आली तर तेवढा वेळ वाया जायचा, जर खोकला आला तर तेवढाच वेळ महाराजांचा वाया जायचा. शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ वाया गेला. रात्रंदिवस चिंतन महाराजांनी केलं तर ते विठ्ठलाचं चिंतन केलं. म्हणून महाराज सांगतात, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. कसं प्रेम आहे माझ्या भगवंताचं. कारण देवाला आजकाल काही लागत नाही, देवाला लागतं फक्त भाव. देवाला श्रद्धा लागते, देवाला प्रेम महत्वाचं आहे. अश्रद्धाना पुरुषा धर्मस्य अस्य परंतप अप्राप्य मामनी वर्तन्ते मृत्यू संसार वर्तमने. या संसाररूपी भवसागरातून जीवाला जर तरुण जायचं असेल तर जीवानं देवाला शरण जावं. आणि देवाला शरण जात असताना काही नकोय, काही न लगे एक भावची कारण. तू का म्हणे आन विठोबाची किंवा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. जसं बघा सोप्या भाषेत सांगते, घरामध्ये पत्नीला जर जिंकायचं असेल तर पतीजवळ धन असावं, मित्राला जर जिंकायचं असेल तर जवळ सत्य असावं, शत्रूला जर जिंकायचं असेल तर जवळ कपट असावं, आणि देवाला जिंकायचं असेल तर जवळ भाव महत्वाचा. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रु सत्येन मित्रा कृपयाच पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. देवाला जिंकायचंय, भाव महत्वाचा. मग महाराज
सांगतात माझ्या भगवंताचं प्रेम कसं आहे. माझा भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी प्रसंगी स्वतः गुरु सुद्धा होतो. कारण भगवान परमात्मा अर्जुनाला निमित्त केलं आणि जगाला गीता सांगितली. भगवान परमात्मा धर्मक्षेत्रावरती आपल्या भक्तासाठी स्वतः भगवंत पण गुरु झालेला आहे. धर्मक्षेत्रावरती धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुस्तवा मामका पांडवाशैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्रावरती अर्जुन युद्धाला तयार नाही. भगवंतानं समजावून सांगितलं, अर्जुना अरे तू मर्द आहेस, रडून तुला जमणार नाही, तुला लढावं लागेल. काय करू देवा, मला ब्रह्मज्ञान नाही. ब्रह्मज्ञान नाही. भगवंतानं अर्जुनाला जे ज्ञान दिलं तीच गीता प्रगट झाली. मग भगवान परमात्मा स्वतः भक्तासाठी झाले कोण? गुरु झाले. जर भक्ताचा भाव असेल तर भगवान परमात्मा, जर भक्ताजवळ भाव असेल भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी स्वतः गुरु होतात. जे ब्रह्मज्ञान आहे, जे ज्ञान आहे ते लोकांमध्ये देता येत नाही, ते एकांतमध्ये द्यावं लागतं. 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाचा श्लोक आलेला आहे. इदम तु ते गुह्यतमं प्रवक्ष्यामि अनसूयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. जीवाला मोक्षाची प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर जीवनात गुरु महत्वाचे. कारण जे संत आहे ते देव, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. जसं बघा सर्वांच्या लक्षात येईल, विश्वगुरु निवृत्तीनाथ दादा अवतार कोणाचे आहे? सदाशिवाचा अवतार. स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार. सखा माझा ज्ञानेश्वर. सकल संत जर आपण पाहिले तर ते भगवंताचे अंश आहे. ब्रह्म सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पाय. म्हणून स्वतः भगवंत आपल्या भक्तासाठी गुरु. कारण जीवनात सर्वात जर श्रेष्ठ असेल तर ते फक्त गुरु आहेत. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव दुजा, गुरु विना देव दुजा, गुरु बिन देव नाही दुजा, गुरु बिन देव नाही दुजा. पाहता नाही त्रैलोकी, दका नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, नाही त्रैलोकी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देव दुजा, पाहतात नाही त्रैलोकी. मग स्वतः देव पण आपल्या भक्तासाठी गुरु झाले. पुन्हा माझा भगवंत करतो काय अभंगाचं दुसरं चरण. पडिये देह भाव पुरवी वासना, 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 पडिये देह भाव पुरवी वासना. पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना,
पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे. भगवान परमात्मा भक्ताची इच्छा पूर्ण करतात, वासना पूर्ण करतात. कुणाची इच्छा पूर्ण केली भगवंतानं? अर्जुनाची. कारण जेव्हा बघा अर्जुन आणि भगवंत दोघंही काम्यकवनामध्ये असताना आता अर्जुनाला आपल्या पत्नीची आठवण आली, सुभद्राची. आता सुभद्राची आठवण आल्यानंतर देवानं लगेच ओळखलं, कारण देव चतुर आहे, मी प्रथमही बोलले. भगवंतानं ओळखलं की याला याच्या पत्नीची आठवण आली. भगवंतानं अर्जुना सांगितलं, अर्जुना थोड्या वेळ या ठिकाणी थांब, आलोच मी. आता आलोच मी म्हटल्यानंतर गेले भगवंत आणि रूप धारण केलं सुभद्रेचं. आता सुभद्रेचं रूप धारण करून त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर अर्जुनानं म्हणावं, अगं तुझी मी आत्ताच आठवण काढली होती, तू आली. म्हणे अहो मी पतिव्रता आहे, म्हणजे तुम्ही माझी आठवण काढायची, मी घरी काम करायचं का? मला यावं लागलं या ठिकाणी, आले मी. आता आल्यानंतर मग दोघंही बसले. बसल्या बसल्या देवा अर्जुनाने एक उद्योग केला, आपल्या बोटातली अंगठी काढली आणि ते सुभद्रेच्या बोटामध्ये घातली. आता ती सुभद्रा होती कोण? स्वतः भगवंत होते, पण सुभद्रेच्या बोटामध्ये अर्जुनानं अंगठी घातली आणि सुभद्रेला बोलावं, आम्ही दोघं जण आलोय, एकटा नाही मी, दोघं जण आलोय. एक काम करतो, जर देवानं पाहिलं ना तर देव मनोमनी विचार करणार का यानं घेतलं लगेच घरून बायकोला बोलावून, याला बायकोची आठवण आली. आता होती ती सुभद्राच. गेली सुभद्रा आणि लगेच भगवंत त्या ठिकाणी हजर. आता भगवंत आल्यानंतर मग ज्या बोटामध्ये अंगठी होती देवाच्या तेच बोट सारखं पुढे चालायचं. आता माझ्या काय दोन्ही बोटात अंगठी नाही, तुम्ही माझ्याकडे पाहू नका. आता ज्या बोटात अंगठी होती ते बोट देव सारखं पुढे करायची. अर्जुन मनोमन विचार करायचे, ही तर अंगठी माझी होती आणि मी तर माझ्या पत्नीच्या बोटामध्ये घातली होती, पण ही अंगठी देवाच्या बोटात आलीच कशी? मग अर्जुनानं बोलावं, देवा तुम्हाला एक विचारू का? देवान म्हणा, विचार ना बाबा, काय विचारायचं तुला? विचार. बोट मात्र आपली पुढंच, काय विचारायचं ते विचार. पण पुन्हा मनोमन विचार करायचे, देवाला विचारू कशाला? कशाला हातानं जागा करू? मी तर अंगठी माझ्या पत्नीच्या बोटामध्ये घातली आणि मी कशाला देवाला विचारू? पुन्हा थोडा वेळ झाला, पुन्हा अर्जुनानं बोलावं, देवा तुम्हाला एक विचारू का? देवानं सांगितलं, अरे किती वेळचं म्हणतो नुसतं विचारू का विचारू का, एकदाचा विचार तरी बाबा. पुन्हा मनात विचार केला की घरी जाऊन अगोदर पाहून येतो, पत्नीच्या बोटामध्ये अंगठी घातली होती, तिच्या बोटात आहे का नाही. घरी गेले. घरी गेल्यानंतर सुभद्राला आवाज दिला, सुभद्रा इकडे. जवळ आल्यानंतर अंगठी कुठे आहे? म्हणे कोणती अंगठी? म्हणे ती नाही का झाडाखाली तुझ्या बोटामध्ये घातली होती. म्हणे काय डोक्यात फरक पडला काय तुमच्या? हा दिवस पुरत नाही मला घरी काम करताना, आणि मला तेवढाच वेळ आहे का तुमच्या मागे यायला? मनात विकल्प जागा झाला आणि बोलायला सुरुवात केली. मग मला तुम्ही सांगा, झाडाखाली ती बाई नेमकी होती कोण तुमच्या बरोबर? आला ना मनामध्ये संशय. आता पुन्हा परत आले, पत्नीला डोकं लावलं नाही, मनोमन विचार केला, हा कारभार जो असेल तर तो भगवंताचाच असणार. आणि मग भगवंताला बोलावं, देवा तुम्हाला एक विचारू का? देवान म्हणावं, तासापासून तुझा तेवढाच प्रश्न आहे, विचारू का विचारू का? एकदाच विचार तरी बाबा. देवा तुमच्या जी बोटामध्ये जी अंगठी आहे ती अंगठी माझी? म्हणे हो तुझीच असेल, पण मी तर ती अंगठी माझ्या पत्नीच्या बोटामध्ये घातली होती, सुभद्रेच्या बोटामध्ये घातली होती. म्हणे मग मी तेव्हा तुझी पत्नी झालो होतो. म्हणे देवा मग तुम्हाला माझी पत्नी नेहमी नेहमी होता येईल का? सतत होता येईल का? देवानं सांगितलं, सतत नाही, माझ्या भक्ताची कधी कधी इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी मी प्रसंगी पत्नी सुद्धा होतो. पडिय देह भाव पुरवी वासना अंती ते आपणापासी न्यावे. भगवान परमात्मा आपल्या भक्ताला अंतकाळी आपल्या बरोबर नेतात. कारण गोड कथा भाग आहे बघा. नामदेव महाराजांचा संकल्प होता, देवा शतकोटी अभंग रचना करील. शतकोटी अभंग रचना करणं पूर्ण झालं नाही. संकल्प केला, भगवंतानं सांगितलं, नामदेवा एवढा मोठा संकल्प करू नको. नामदेव महाराजांनी ऐकलं नाही. नामदेव महाराजांचं आयुष्य संपलं. आयुष्य संपल्यानंतर भगवंतानं बोलावं, नामदेवा तुला आधीच सांगितलं होतं एवढा संकल्प करू नको, तू माझं ऐकलं नाही, काय करू देवा, माझं आयुष्य संपलं. आयुष्य संपलं नाही, पुन्हा अवतार घे आणि जी अभंग रचना बाकी आहे ती अभंग रचना पूर्ण कर. आता भगवंताच्या सांगण्यानुसार नामदेव महाराजांनी पुन्हा अवतार घेण्याचं कबूल केलं, पण देवाला 2 अटी टाकल्या. देवा माझी पहिली अट अशी आहे, इतरांची जशी प्रेतयात्रा निघते तशी माझी प्रेतयात्रा निघता कामा नये. आणि माझी दुसरी अट अशी,
का अंतकाळाच्या वेळेला दुसरा कोणाला नाही तर स्वतः तुम्हाला मला घेण्यासाठी यावं लागणार. देवानं ते मान्य केलं आणि देवानं मान्य केल्यानंतर मग तेच नामदेव महाराज पुढे झाले कोण? नाम सोडोनी वैकुंठा, नाम सोडोनी वैकुंठा, नाम सोडोनी वैकुंठा, नाम सोडोनी वैकुंठा. आला कनकाईच्या पोटा, 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 आला कनकाईच्या पोटा. नामा सोडोनी वैकुंठा आला कनकाईच्या पोटा. किंवा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथून या. मग तेच नामदेव महाराज पुढे जगद्गुरु तुकोबाराय झाले. आता बालपण तुमच्या आमच्यासारखंच गेलं. बालपण गेल्यानंतर गावामध्ये लहानाचं मोठं झाल्यानंतर साधना नामस्मरण एकादशीच्या दिवशी कीर्तनही जगद्गुरु तुकोबारायांनी करावं. एवढं भगवंताचं नामस्मरण केलं, नामचिंतन केलं. जी अभंग रचना बाकी होती ती अभंग रचना पूर्ण केली आणि वयाच्या 42व्या वर्षाला जगद्गुरु तुकोबारायांनी सनकाधिक संतांजवळ भगवंताला निरोप पाठवला. तुम्ही सनकाधिक संत मन वेता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. आपणही बघा वारकरी जर आपल्या जवळून जात असेल आपण बोलतो मी येऊ शकत नाही पण माझा निरोप आहे ना एवढा माऊलींना सांगा. चाललायत ना पंढरपूरला तुम्ही कमीत कमी माझा निरोप एवढा पांडुरंगाला सांगा. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी बोलावं तुम्ही माझा निरोप एवढा भगवंताला सांगा. एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार, माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा. जशी एखादी सासरवाशीन सून असते माझ्या माहेराचं कोणीतरी येईन असं वाट पाहते, तसं जगद्गुरु तुकोबाराय सासरवासीन सुनेसारखं माझा भगवान परमात्मा मला घेण्यासाठी कधी येणार असं वाट पाहत होते. आता पूर्वी सासरवास होता तो काही सासरवास आता राहिला. पहिली सासू म्हणायची मुलगी म्हणायची लग्नाच्या वयात जर आली ना तर ती मुलगी एकच विचार करायची मला सासू कशी भेटन. बरोबर आहे की नाही? 10-15 वर्षापूर्वी बरं का, 10-15 वर्षापूर्वी मुलगी एकच विचार करायची मला सासू कशी भेटन. आणि आताची सासू काय विचार करते? मला सून कशी भेटन आणि येणारं वारं नेमकं राहीन कसं, जरी आलं ते राहतं का जातं. आताच्या सासूच्या मनामध्ये हा विचार होता. जगद्गुरु तुकोबारा एखाद्या सासरवासीन सुनेसारखं भगवंताची वाट पाहत होते. माझा भगवंत आल्यानंतर मी काय करणार, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोप या संता हाती आला. सनकाधिक संतांजवळ जगद्गुरु तुकोबारायांनी निरोप दिला. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, कृपाळू सज्जन तुम्ही संत जन. एवढे कृपादान तुमचे माझ, एवढे कृपादान तुमचे माझ. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. महाराजांनी विनवणी करावी करुणा प्रसंगामध्ये. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढे कृपादान तुमचे माझ. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किव माझी सांगा का कुळती. भगवंताची जगद्गुरु तुकोबारांनी भगवंताला बोलवण्यासाठी विनवणी केली गरुडाची. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही, वेगे आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. गरुडानं सांगितलं देवाला बोलवायचंय. हे काय साधं काम नाही, कारण तुमचा एवढा मोठा अधिकार. तुमच्यान जर देव येत नाही तर माझ्यान देव येणार का? कारण जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार साधा होता का?
अधिकार सामान्य नव्हता. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये मेलेले जिवंत होत होते, हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा होता. कारण प्रमाण आहे, कैसा वासुदेव बोलतो बोल, बाळा पोटी मायरी घेल, मेले माणूस जिथं उठविल, मेलेले सुद्धा ज्यांच्या कीर्तनात जिवंत होत होते, अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा सामान्य नव्हता. गरुडानं बोलावं, महाराज तुमचा एवढा मोठा अधिकार, तुमच्यान जर देव येत नाही तर माझ्यान देव येणार का? तुकोबारायांचा अधिकार सामान्य नव्हता. जगद्गुरु तुकोबारायांचं जर कीर्तन सुरू झालं तर जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनाला महाराष्ट्राच्या जाणत्या राजानं छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन ऐकायला येऊन बसावं, हा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा होता. कीर्तनाला कोणी येत नाही, कीर्तनाला कोणी येत नाही. जे कीर्तनाला आलेले असतात ते कीर्तनकारापेक्षा हुशार असतात. पुढे कीर्तनकार काय बोलणार हे त्यांना अगोदरच कळत असतं. अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा होता. महाराष्ट्राच्या जाणत्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन ऐकायला येऊन बसावं, अधिकार सामान्य जगद्गुरु तुकोबारायांचा नाही. मग गरुडानं बोलावं, महाराज तुमचा एवढा मोठा अधिकार, जर तुमच्यान देव येत नाही मग माझ्यान देव येणार का? मग एक काम करा, तुम्ही ना भगवंत ज्यांच्यावरती झोपलेले आहे तुम्ही त्यांच्याकडे जा. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, तुम्ही त्यांच्याकडे जा. आता शेष नारायणानं सांगितलं देवाला बोलवायचं, हे काम काही माझं नाही, माझ्याकडून भगवंत येणार नाही. मग तुम्ही काय करा, ज्यांच्या हातामध्ये भगवंताची चरणं आहेत, पाय आहेत, तुम्ही त्यांची विनवणी करा. कारण भगवंताची जी पाय आहेत ती पाय चरण लक्ष्मी आई साहेबांच्या हातामध्ये, आणि सर्वांचा त्याग केला लक्ष्मी आई साहेबांनी विवाहाच्या वेळेला. मग सर्वस्वे करुणी सेवा, अभिमान सांडोनी पांडवा, ती पाय धुवावयाची दैवा पात्र झाली. विवाहाच्या वेळेला लक्ष्मी सागराची कन्या सर्वांचा त्याग केला आणि भगवंताची चरण लक्ष्मी आई साहेबांनी स्वीकारले. पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, पाय लक्ष्मीचे हाती, लक्ष्मीचे हाती, पाय लक्ष्मीच्या हाती, लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे काकुळती, यावे काकुळती, तिसी यावे काकुलती, यावे काकुळती, वे ज्ञानावा तो हरी, अनावा तो हरी, वे ज्ञानावा तो हरी, मज दिना ते उद्धरी, वे ज्ञानात हरी, मग दिनाते उद्धरी, मग दिनात हरी, मज दिना ते उद्धरी. उद्धरी, उद्धरी, उद्धरी. लक्ष्मी आई साहेबांनी भगवंताची विनवणी केली तर भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांकडे पाहुणे म्हणून आले. तर तो दिवस होता दशमीचा. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. भगवान परमात्मा माझ्याकडे पाहुणे म्हणून आले, पण काय पाहुणचार करू हा प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांना पडला होता. काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर, जेवण करायला काय द्यावं हा प्रश्न महाराजांना पडला. देवाला जेवणासाठी काय द्यावं. कधी कधी बघा असा प्रश्न पडतो, काय काय खावं. कधी असा प्रश्न पडतो, काय खावं. आता आज सुद्धा आम्हाला असा प्रश्न पडला होता, काय काय खावा. कारण आजचं जे संत भोजन होतं अशोकदादा मुठाळ बरोबर आहेत ना, त्यांच्याकडं आमचं संत भोजन होतं. आम्हाला सुद्धा प्रश्न पडला होता नेमकं काय काय खावं बा. एवढे पदार्थ ताटामध्ये होते आणि कधी असा प्रश्न आज नेमकं पडतो, आज नेमकं काय खावा. आणि काय खावं हे माणसाला नक्कीच कळायला पाहिजे बरं का. एवढं काळजीपूर्वक आहे का, काय खावं हे कळावं. विंचू सर्वांनी पाहिलायत ना. विंचू एवढा विषारी असतो, पण या विंचवाला सुद्धा खाणारी एक जात समाजामध्ये जन्माला आली. त्या जातीचं नाव काय आहे, भिंतीवरची पाल. आता विंचू एवढा विषारी, या विंचवाला खाते भिंतीवरची पाल. पाल एवढी विषारी, पण त्या पालीला सुद्धा कोण खातं, थोडं थोडं बोलत चला. पालीला कोण खातं, कोंबडी खाते. आता तुम्ही चांगला विचार करा, विंचू एवढा विषारी, विंचवाला खाते भिंतीवरची पाल. पाल एवढी विषारी, त्या पालीला सुद्धा खाते कोंबडी. आता कोंबडी किती विषारी असणार, पण या कोंबडीला सुद्धा खाणारी जात जन्माला आली. काय खावं हे माणसाला कळालं पाहिजे, किती खावं हे माणसाला कळालं पाहिजे. माणसाची बुद्धी पूर्णपणे अवलंबून असते अन्नावर. जसं अन्न तशी माणसाची बुद्धी. माऊली वर्णन करतात, कारण जे जेविता वाणिले जरी सेविता, तरी तेच पंडुसुता विष होय. चांगल्या विचारातील अन्न जीवनाला नेहमी तारक ठरत असतं आणि वाईट विचारातील अन्न जीवनाला नक्कीच मारक ठरत असतं.
खाताना सुद्धा आपले विचार चांगले असले पाहिजेत. काय खावं हे माणसाला कळालं पाहिजेत. जगद्गुरु तुकोबरायांकडे भगवान परमात्मा पाहुणे म्हणून आले, पण जगद्गुरु तुकोबराय प्रश्न करत होते, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. ज्या कन्या होत्या पाण्यामध्ये शिजवल्या आणि देवाला खाऊ घातल्या. घरात बसायला टाकायला काही नाही, मोडक्या तोडक्या बाजेवरती देवाला बसवलं, जेवू घातलं आणि जेवण झालं की माणसाला विडा लागतो ना. आता काही जेवण झालं म्हणजे गुळ खातात, काही ना विडा लागतो. आता विडा म्हणून महाराजांनी भगवंताला काय दिलं बोला ना मग. मुखा शुद्धी तुळशी डाळा, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मुख्य शुद्ध तुळशी डाळा, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ. शुद्ध तुळशी डाळ, मुख्य शुद्ध तुळशी डाळ, मुख्य शुद्ध तुळशी डाळ, मुख्य शुद्ध तुळशी डाळ, मुख्य शुद्ध तुळशी डाळ. तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मुख्य शुद्ध तुळशी डाळ, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ, तुका म्हणे मी दुर्बळ. मुख शुद्धी तुळशी डाळ, तुका म्हणे मी दुर्बळ. तुळशीचं पान तोडलं, देवाच्या हातामध्ये दिलं, देवा एवढं गोड करून घ्या, मी दुर्बळ आहे, मी गरीब आहे. आता चांगला विचार केला, महाराज गरीब होते का? श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबराय होते, पण जेव्हा भीषण असा दुष्काळ पडला, जवळचं सर्व वाटून दिलं. नाव संत विठ्ठल 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 विठ्ठल. आता जगद्गुरु तुकोबरायांना भगवान परमात्मा बोलत होते, चला आपल्याला वैकुंठाला जायचंय, चला आपल्याला वैकुंठाला जायचंय. जगद्गुरु तुकोबराय बोलायचे, थांबा मी गावातल्या लोकांना सुद्धा विचारून येतो, तुम्हाला वैकुंठाला यायचं का? महाराज गावात सर्वांनाच म्हणायचे, चला तुम्हाला वैकुंठाला यायचं का, तुम्हाला वैकुंठाला यायचं का? लोक म्हणायचे वेडे झाले. मृत्यूनंतर लोक पत्रिकेत लिहितात कैलासवासी, स्वर्गवासी, वैकुंठवासी, आणि हे जिवंतपणेच म्हणायला लागले, तुम्हाला वैकुंठाला यायचं का? कोणी ऐकत नव्हतं, कोणी ऐकत नव्हतं. पुन्हा जगद्गुरु तुकोबरायांनी विनवणी केली, चला तुम्हाला वैकुंठाला यायचंय का? मग सर्व जणांनी जगद्गुरु तुकोबरायांना निरोप दिला. जगद्गुरु तुकोबरायांनी सर्वांना आशीर्वाद सुद्धा दिला. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. माझा सर्वांना आशीर्वाद आहे. आम्ही जातो, पण तुम्ही एक काम करा, आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकाळा सांगावी विनंती माझी, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलवितो. परिणाम झाला काय का? अंतकाळी विठू आम्हाशी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. वयाच्या 42व्या वर्षी जगद्गुरु तुकोबराय स्वतः भगवंताबरोबर कुडी सहित झाला गुप्त तुका. मानव देह घेऊन या निजधामा गेले. मग माझा भगवान परमात्मा करतो काय? भक्ताची इच्छा तर पूर्ण करतो, पण अंतकाळी अंत समय आपल्या भक्ताला बरोबर नेतो. अंती ते आपणा पासी न्यावे. पुन्हा माझा भगवान परमात्मा करतो काय? अभंगाचं 3रं चरण. पुढे राहे सांभाळीत, मागे पुढे उभा 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 राहे
सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया पडिये देह भाव पुरवी वासना 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 आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया आलिया घात निवाराया पडिये देह भाव पुरवी वासना 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 मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात आघात मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघात निवारावे पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते आपण पासी न्यावे. महिला मंडळ पुरुष मंडळ सर्वांनी आपापल्या हात वरती करा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे गोड भजन घेऊ. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई
विठोबा रखुमाई विठोबा टाळी वाजवा सर्वजण. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवारावे. भगवान परमात्मा भक्ताच्या संकटाच्या प्रसंगी, निर्वाणीच्या प्रसंगी मागे पुढे उभे राहतात. निर्वाणी गोविंदू असे मागे पुढे काहीच साकडे पडवणे दी. कुठलंही संकट भगवंत आपल्या भक्तावरती येऊ देत नाही. द्रौपदी कारण पाठी राखा नारायण. भगवंतानं कुणाचा सांभाळ केला, कुणासाठी भगवंतानं काय केलं. गोरा कुंभाराच्या संगे चिखल तुडवू लागे अंगे, कबीराच्या बैसोनी पाठी शेला विनीता संगे गोष्टी. भगवंत भक्ताचा सांभाळ करतात. मागे पुढे निर्वाणीच्या प्रसंगी, संकटाच्या प्रसंगी मागे पुढे उभे राहतात, साथ देतात. पण फुकट नाही, कारण देवाचा एक स्वभाव आहे. फुकट कोणाकडे जायचं, फुकट कोणाची कामं सुद्धा करायची नाही. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. कारण बघा, मी प्रथमही कथाभाग सांगितला. भगवंत आपल्या बहिणीसाठी स्वतः वस्त्र झाले. द्रौपदीसाठी भगवान परमात्मा स्वतः वस्त्र झाले. वस्त्र पुरवले नाही, पण फुकट झाले का? भगवंतानं आपल्या बहिणीसाठी केलं काय? भरजरी गा पितांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. पण त्याच बहिणीनं भावासाठी प्रथमता काय केलं होतं ऐका. जेव्हा भावाच्या बोटाला लागलं तेव्हा बहिणीनं विचार केला नाही, आपल्या अंगावरती असणारी साडी नवी आहे का जुनी. नव्या साडीच्या पदराची चिंदी फाडली, चिंदीला धागे होते मोजून 999. भगवंत स्वतः वस्त्र झाले, पण कुठपर्यंत 999 वस्त्र ओढले गेले. अखेर हाताला पितांबर लागण्याची वेळ आली. म्हणून मला सांगायचे आहे की भगवंत फुकट काम कोणाचं करत नाही. अगोदर घेतो आणि नंतर देतो. मागे राहून सांभाळ केला द्रौपदीचा, आणि मागे पुढे राहून सांभाळ केला भगवंतानं अर्जुनाचा. धर्मक्षेत्रावरती अर्जुनाला गीता देखील सांगितले. युद्ध जवळपास 18 दिवस चालू होतं, आणि अर्जुनानं रथाच्या खाली उडी घेतली, आणि भगवंतानं उडी घेतल्यानंतर रथ पेटला. म्हणजे भगवंतानं आपल्या भक्ताचा मागे पुढे उभा राहून सांभाळ केला. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली या आघात निवारावे. कुठलंही संकट भगवंत आपल्या भक्तावरती येऊ देत नाही. भगवान परमात्मा पुन्हा काय करतात, योग क्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. योग अप्राप्त वस्तू प्राप्त होणं नाव योग आहे, पण प्राप्त झालेली वस्तू टिकणं नाव क्षेम आहे. भगवंत काय करतात, योग क्षेम त्यांचे जाणे जड भारी, योग क्षेम जाणतात आणि आपल्या भक्ताला योग्य मार्गाला लावतात. सोप्या भाषेत सांगायचं ठरलं, पत्नी मिळणं हा योग आहे, पण मिळालेली पत्नी टिकणं हा काय आहे, राहणं हा काय आहे, क्षेम आहे. लॉटरी लागणं हा योग आहे, पण लागलेली लॉटरी बक्षीस पचणं टिकणं हा क्षेम आहे. मग भगवान परमात्मा योग क्षेम आपल्या भक्ताचे जाणतात, भक्ताला योग्य मार्गाला लावतात. ज्यांना कुणाला विश्वास नसेल त्यांनी सरळ पुराणांना विचारा. अभंगाचं शेवटचं म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामने, तुका म्हणे नाही विश्वास जामने, तुका म्हणे नाही विश्वास जामनी, तुका म्हणे नाही विश्वास जामनी.
पाहे पुरानी विचारोनी
पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना निवृत्तिराया निवृत्तिराया मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया 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 निवृत्तिराया निवृत्तिराया हरि बोल। सोपान मुक्ताबाई ज्ञान सखया निवृत्तिराया निवृत्तिराया सोपान मुक्ताबाई रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील.